नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे. कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती आहे. आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी 85% लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत. जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा. तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद. आता आपण कथेला सुरुवात करूया. गरम पाण्याने खूप वेळ शॉवर घेतला. सकाळचा पोहण्याचा व्यायाम, मग चांगला भरगच्च नाश्ता आणि आता हा गरम शॉवर. जरा विश्रांतीसाठी म्हणून ती कॉटवर आडवी झाली. ती गाढ झोपलीच. दुपारी केव्हा तरी तिला जाग आली. 1:30 वाजला होता. ती कॉटवर उठून बसली. शरीराला आळोखे पिळोखे देऊन ती उभी राहिली. खाली आली तेव्हा स्वयंपाकघरात रखमा एकटीच होती. जेवण करीत होती. तिथेच टेबलापाशी सोनाली बसली. सगळे जेवून गेले? तिने विचारलं. हो, रखमा म्हणाली. तुझं ताट घेऊ का? आता रात्रीच काहीतरी खाईन. तुझं जेवण होऊन दे. सोनाली स्वयंपाकघरात आली म्हणून रखमाला जेवण घेताना काही अवघड वाटलेलं दिसलं नाही. रखमा, आजी असताना तुम्ही बरोबरच जेवायला बसायचात का ग? हे बाई, त्यांचं सगळं झाल्यावर मग माझं जेवण, रखमा म्हणाली. पण एक होतं, मी जेवत असले तरी त्यांचं जे काही काम असेल ते चालूच असायचं. म्हणून तू जेवताना मी आत आले तरी तुझी काही गडबड उडाली नाही. अगं सोनाली, या घरात मला परकं वाटतच नाही. मी घरात आले तेव्हा गोविंदा, रागवू नकोस, तुझ्या वडिलांना गोविंदा म्हणते, गुडघ्या एवढा होता. इतकी वर्ष उलटून गेली, आता कसं परकं वाटेल? आजोबांना जाऊन किती वर्ष झाली? 15च्या वर सहज झाली. इतकी वर्ष तुम्ही दोघीच इथं एकट्या एकट्या राहत होता? हो, रखमाचं उत्तर अगदी सहज आलं. तुम्हाला भीती नाही वाटली? भीती कशाची वाटायची? दांडेकर माणसं पैसा राखून आहेत हे आसपासच्या गाव वस्त्यांना माहीत असणारच की. मग पुढे इथे दोघींच्या दोघी बायका राहतात हेही माहीत असणार. कुणाच्या मनात काही काळबेर आलं तर, समजा 5-7 जण जमावाने वाडीवर चालून आले तर? सोनाली, तुझी आजी होती ना इथे, त्या एका वाक्यात केवढा जबरदस्त विश्वास होता. रखमा, खरं तर तेच विचारायला मी आता इथे आले होते. बाबांची ही आजीवर इतकी भिस्त, तुझीही तीच गोष्ट. एकूण ही आजी काही साधी बाई नव्हती. मग त्या नव्हत्याच साध्या. साध्या नव्हत्या म्हणजे काय? सोनाली, हे आजवर कुणालाच सांगितलं नाही बरं का. गोविंदाला सुद्धा हे माहीत नाही आणि तूही त्याबद्दल कुठे बोलायचं नाहीस. तुझ्या आजीनेच मला सांगितलं आहे. तुझ्या आजोबांचं आणि आजीचं लग्न कसं ठरलं मला माहीत नाही, कारण दांडेकर म्हणजे इथलं प्रस्थ आणि तुझी आजी 25-30 घरांच्या एका अगदी लहान खेड्यात जन्मलेली. कशी काय गाठ मारली गेली देवालाच माहीत. पण एक, तुझ्या आजीचे वडील पंचाक्षरी होते. तंत्रमंत्र, जारण मारण आणि जादूटोना यांची त्यांना चांगलीच माहिती होती. उपाय करून घेण्यासाठी त्यांच्या दारी माणसांची रांग लागलेली असायची. सोनाली मोठ्या मोठ्या डोळ्यांनी रखमाकडे पाहतच राहिली. पंचाक्षरी, मंत्रतंत्र, जारण, जादूटोणा त्यापर्यंतचे प्रसंग कमी भीतीदायक होते का? की आता आणखी एक भीती जोडली गेली होती त्यात, एक काळी भीती. हा तर सगळा त्या ओमेन, एक्झॉसिस्ट यांच्यासारखाच प्रकार वाटायला लागला. आणि तुझी आजी तशी नसती तर खरंच सांगता येत नाही काय झालं असतं ते. आधी वाडीवर एकटीने राहायचं, त्यात भरीसभर म्हणजे ते शेजारचं घर. रखमा, आजीचे वडील पंचाक्षरी म्हणजे? सोनाली, मी त्यांना 2दाच पाहिलं. एकदा गोविंदाच्या बारशाला आले होते आणि मग तुझे आजोबा गेल्यानंतर आले होते. त्यालाही आता कितीतरी वर्ष उलटून गेली. ते मागेच केव्हा तरी गेले असले पाहिजेत. पण तुझी आजी त्या संबंधात काही बोलली नाही. आजोबा वारल्यानंतर मला वाटलं आता वाडीवरचा मुक्काम हलवावा लागणार. मी आजीपाशी तसे एकदा बोलले सुद्धा. तेव्हा तुझी आजी म्हणाली, रखमा, आपण वाडीवरच राहणार आहोत. अर्थात मी विचारलंच, दोघींच्या दोघीच? त्यावर ती हसून म्हणाली, का भीती वाटायला लागली की काय?
शेवटी खरं ते सांगितलं. हो, तुझी आजी अगदी धीराची बघ, पण सोनाली तिला काय काय माहीत होतं ते आपल्याला थोडंच माहीत असणार. आपल्यासारख्यांना तिथे मिट्ट काळोख दिसतो, तिथे त्यांच्यासारख्यांना सगळं काही स्वच्छ दिसतं. पण आता आजी राहणार म्हणजे मलाही राहणं आलंच. दांडेकरांचं घर सोडून दुसरीकडे कुठे जायचं, राहायचं हा विचारसुद्धा मनात शिवत नाही बघ. पण तुझी भीती ती खरी निघाली का? हो. दांडेकरांची वाडी आसपासच्या वाड्या वस्त्यांवर प्रसिद्ध होती. स्वतः दांडेकर होते तोपर्यंत वाडीवर जाणाऱ्यांची संख्या खूप मोठी होती. पण घरातल्या कामाला रखमा असल्याने दांडेकरांच्या घरात प्रत्यक्ष असा कुणाचाच प्रवेश झाला नव्हता. लोकांना एवढं माहीत होतं की स्वतः इतकंच किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त लक्ष बाईंचंच असतं. जराशी किडकिडीत शरीराची 50च्या पुढची स्त्री. आणि आता मालक गेले होते. वस्तीला होत्या फक्त मालकीन बाई आणि त्यांच्याकडे कामवाली रखमा. शेजारचं घरही रिकामं. लोकांच्या पैशावर डल्ला मारून आरामाचं चैनीचं आयुष्य घालवणारे समाजकंटक ते सर्वत्र असतात. मोठ्या मोठ्या शहरांमध्ये असतात, 100-150 छपरांच्या खेड्यातही असतात. आणि हे वाडीचं आमिष तर उंदरासमोर लोण्याचा गोळा ठेवण्या इतकं आकर्षक होतं. वाडीकडे रस्त्यावरनं वाट होती, पण भरतीच्या वेळी समुद्रातूनही होड्यांमार्गे येणं सोपं होतं. आणि काम झालं की पहाटेच्या ओटीबरोबर पसार व्हायचं. या कानाचं त्या कानाला पत्ता लागणार नाही. हुसने आणि केरू म्हणजे 20-22 वर्षाची हुडपुरं, एव्हानाच दोघं विडीकाडीच्या पार पुढे गेले होते. त्यांच्या बापदादांनी मासेमारीचा धंदा जन्मभर केला होता. पण उन्हा पावसात, थंडी वाऱ्यात, वादळ तुफानात असं तासनतास राबून पोटाची खळगी भरायची. त्यांना अपेक्षा चोरीमारीचा, गुंड गुन्हेगारांकडून आलेला पैसा जास्तच पसंत होता. त्यांची स्वप्न अलिशान गाड्यातून हिंडण्याची, हाताच्या बोटात 4-4 हिऱ्याच्या अंगठ्या घालण्याची होती. गोऱ्या गोमट्या टंच पोरींच्या सहवासात आलिशान हॉटेलमधून राहण्याची होती. विना कष्टाचा पैसा आणि सगळी चैन त्यांच्या आयुष्याचं तत्वज्ञान हे होतं. मुंबईचा माणूस खबर घेऊन आला की रात्रीच्या होड्या समुद्रात जायच्या. ठराविक ठिकाणी पोहोचलं की पाण्यावर तरंगणारे बोई असायचे. त्यांना खाली पार्सलं असायची. तेवढी होड्यातून परत आणायचं काम पुरे केलं की झालं. पुढची ट्रकची वगैरे व्यवस्था असायची. सगळ्यांचे खिसे गरम. मग 8-15 दिवस अगदी चैन. पण गेल्या महिन्याभरात खबरही आली नव्हती, माणूसही आला नव्हता. पैशांची एकदम कडकडी जाणवत होती. अधूनमधून थट्टेने वाडीचा विषय त्यांच्या बोलण्यात निघत असे. वाटेवर पडलेला लोण्याचा गोळा ते वर्णन करीत असत. कुणीही उचलावा, पण आता चर्चा झाली ती थट्टेत झाली नव्हती. दोघं मासेमारीवर जात नसले तरी तिथी, वार, भरती, ओहोटी यांचा हिशोब नेहमी डोक्यात असायचा. हुसन्या, रात्री 2च्या पुढे चंद्र उगवणार आहे. मग काय, आजच रात्री? वाडीच्या दिशेने एक बोट करत हुसन्याने विचारलं. आजच रात्री 10ला. आणखी शब्दांची जरूरच नव्हती. रात्री काय, दिवसा काय, केव्हाही ते दोघं बाहेर पडले तरी त्यांना हटकणारं वस्तीत कुणीच नव्हतं. होडगं पाण्यात घातलं. 2.5-3 फुटांच्या पाण्यातही वलवत येण्यासारखं. खाडी पार करून दक्षिणेला मैल 1.5 अंतर आत काढलं की वाडीचा किनारा. वल्ल्याचा चुळूक चुळूक एवढाच काय तो आवाज. पाणी घुसळून वर आलं की त्यात मंद हिरवट प्रकाश दिसत होता. वल्लवताना एक शब्दही बोलणं झालं नव्हतं. अंदाजाने ते वाडीच्या किनाऱ्यापाशी आले. 1-2 फूट पाणी राहिलं तसं दोघं खाली उतरले. होडी ओढत ओढत रेतीत चांगली 12-15 फूट आणून ठेवली. केरूने फळीवरचं पोतं उचललं. आत एक कटावणी, लहान पहार, दोरीचं वेटोळं, काडेपेटी आणि दारूची बाटली होती. रात्री थोडा तरी गारवा होताच. घामिजलेल्या अंगावरून वाऱ्याची झुळूक गेली की जरा गारठा जाणवत होता. शरीराला उभेची जरूर होती आणि मनालाही जरासा उसना धीर हवा होता. त्यांच्या वस्तीवर ते दादा होते.
पण आता अपरिचित मुलखात जरा सांभाळून राहावं लागणार होतं. वडीलधाऱ्यांच्या शब्दाची टिंगलच करायचा स्वभाव बनून गेला होता आणि कोणी उपदेशाचे डोस पाजू नयेत म्हणून ते गप्पांच्या अड्ड्यातही कधी बसत नसत. नाहीतर त्या किनाऱ्यावरच्या घरासंबंधातल्या काही अफवा त्यांच्या कानावर आल्या असत्या. कदाचित त्यांनी त्याही भाकड कथा समजून त्यांचीही टवाळी केली असती. पण अगदीच आंधळ्यासारखे नको तिथे घुसले नसते. दोघंही वाडीच्या दिशेला वळले तेव्हा त्यांना तो दिवा दिसला. कदाचित लहान चिमणी, कंदील, मेणबत्तीही असेल. पण अंधार इतका होता की इतक्या लांबवरूनही प्रकाश व्यवस्थित दिसत होता. दारूच्या घोटाने धैर्यालाही भरती आली होती. चल रे, पाहू चायला काय ते जवळजवळ यायला लागले तसतशी निळसर काळ्या आकाशाविरुद्ध रेखली गेलेली घराची छायाकृती स्पष्ट व्हायला लागली. 2 मजली घर, वरती उतरत्या छपराचा 3रा मजला. तळमजल्याच्या उजवीकडच्या कोपऱ्यात खोलीतून प्रकाश येत होता. त्यांना जर माहीत असतं की गेली 22-25 वर्ष ते घर बंद आहे, ओसाड आहे, तर कदाचित पुढे जाण्याआधी त्यांनी स्वतःशी जरा विचार केला असता. किंवा कदाचित नसताही. कारण कडक दारू मेंदूपर्यंत पोहोचली होती. हातात लोखंडी गज, कमरेला सुरे घातलेले 2 तगडे. या आडबाजूला त्यांना आडवायची कोणाची हिंमत होती? मारपीट करताना अंगठीची बोटं नाहीतर कुड्यांचे कान कापताना बोंबाबोंब केली तरी इथं मदतीला कोण होतं? खालच्या रेतीत पावलांचा आवाज होत नव्हता. ते दोघं हलकेच घरापाशी आले. वरांड्याच्या पायऱ्या चढले आणि हलक्या पावलांनी त्या प्रकाशित खोलीपाशी गेले. आतला प्रकाश एका कंदिलाचा होता. सर्व काही स्पष्ट दिसत होतं. भिंती, कपाटं, खाट आणि खाटेवर बसलेली स्त्री. मान खाली होती, त्याने चेहरा दिसत नव्हता. डाव्या मनगटाशी उजव्या हाताचा चाळा चालला होता आणि मनगटातले कातीव कामाचे बिलवर, जाळीच्या पाटल्या, पिळाचे तोडे, उजव्या हातातल्या बोटातली लखलखती अंगठी, पुढे वाकलेल्या मानेभोवतीचा जाड 4 पदरी हार. सर्व काही स्पष्ट दिसत होतं. त्या नादात त्यांचं लक्ष तिच्या बोटांवरच्या नखांकडे गेलं नाही. नख जराशी लांब आणि अगदी काळी होती. हुसन्या, तू इथंच थांब रे, मी मागच्या बाजूने जाऊन दार उचकटतो. केरू पुटपुटला आणि वरांडा उतरून घराला वळसा घालून मागच्या बाजूला गेला. तिथे तो दिव्याचा प्रकाश पोहोचत नव्हता. अंधाराची नजरेला सवय व्हायला काही सेकंद जावे लागतात. मग हाही पुन्हा आला. घराची बाजू मागे टाकून तो मागच्या वरांड्यात आला. तिथे दार होतं. त्याने हातानं दार चाचपून पाहिलं. बाहेरून कडी, कोयंडा होता. कोयंडात कुलूप घातलेलं होतं. 2 दारांच्या फटीत त्याने काटावणी सरकवली आणि अंदाज घेऊन एकच जोराचा हिसका दिला. कच आवाज करून कडी उचकटली गेली. त्याने दार आत ढकललं. खूप दिवस न फिरलेली बिजागरं दार उघडताना कुई कुई आवाज करत होती. केरूने दार अर्धवट उघडताच त्यातून आत पाय टाकला. आता समोर प्रकाशाची चीर दिसत होती. त्याच्यापासून 5-7 हातांच्या अंतरावरच तो खजिना होता. हातातली कटावणी सरसावून तो त्या दारापाशी आला आणि त्याने त्या दाराला एक हलका धक्का दिला. दार एकदम आत उघडलं. ती अजून खाटेवरच बसली होती, पण आता त्याच्याकडे पाहत होती आणि हसत होती. काळ्या डोळ्यातली पांढरी बुबुळं, वासरलेल्या तोंडाचे काळे दात. मग एकदम अंधार झाला. काहीतरी येऊन त्याला बिलगलं. कधी कल्पनाही केली नसेल असला स्पर्श. अय्यो, केरू मोठ्याने किंचाळला. मग आवाजही गेला. निशब्द अंधार. केरू गेल्यावर हुसन्या काही वेळ आत पाहत तसाच उभा राहिला. त्या बाईने एकदा हात कानापाशी नेला तेव्हा त्याला तिची ती काळी काळी नखं दिसली. हा काही रंग नव्हता, हे काही नेल पॉलिश नव्हतं. आणि अगदी फॅशन करणारी बाईसुद्धा नखं इतकी अणकुचीदार ठेवणार नाही. हे काहीतरी वेगळंच होतं आणि भलतंच होतं.
हे साहस अंगलट येणार अशी त्याला भीती वाटायला लागली होती. त्याला वाटलं जावं, केरूला परत बोलवावं आणि असंच निमूटपणे आपल्या वाटेने परत जावं. इथली लक्षणं काही ठीक नव्हती. केरूने दार उचकटल्याचा आवाज त्याच्यापर्यंत स्पष्टपणे पोहोचला. तिच्यापर्यंतही पोचला. ती खाटेवर एकदम उठून ताठ झाली. तिच्या खोलीत येणारं दार सावकाश उघडलं गेलं. ती सावकाश सावकाश उभी राहिली. त्या शेवटच्या क्षणी, प्रकाश मालवायला जायच्या क्षणी, हुसन्याला तिथे खरोखर काय होतं ते दिसलं. काहीतरी ओरडत धडपडत तो कसा तरी वरांड्यातून उतरला आणि वाट फुटेल तिकडे पळत सुटला. मनात एकच विचार होता, ती रेतीतली होडी पाण्यात ढकलायची आणि या खतरनाक घरापासून दूर जायचं. पण वरांड्यात उतरल्यावर डावीकडच्या ऐवजी तो उजवीकडे वळला. किनाऱ्याकडे जाण्याऐवजी आत वाडीतल्या घराकडे वळला. त्या घराच्या वरांड्यातही कोणीतरी उभं होतं, पांढऱ्या कपड्यातलं, हात पुढे करून. हुसन्या किंचाळला, माघारी फिरला. कसा तरी कडमडत रेतीतल्या होडग्यापर्यंत पोहोचला. स्वतःशीच काहीतरी पुटपुटत त्याने होडगं पाण्यात लुटलं, होडग्यात उडी मारली आणि वल्ला हातात घेऊन होडगं वल्लावायला सुरुवात केली. किनाऱ्यापासून दूर जायचं म्हणजे किनाऱ्याकडे तोंड करायला हवंच होतं. कितीही ठरवलं वर पाहायचं नाही तरी नजर वरच जात होती. त्या घराच्या काळ्या आकाराकडे जात होती. एकदम त्या खोलीत प्रकाश झाला. दार उघडून कोणीतरी बाहेर आलं. तो केरू होता. हुसन्याकडे पाहत होता आणि दोन्ही हातांनी खुणावून त्याला परत बोलवत होता. पण केरू असा 7-8 फूट उंच असेल आणि त्याचे हात एवढे 5-5, 6-6 फुटांचे कसे असतील? या अल्लाह, या अल्लाह म्हणत हुसन्याने जीव खाऊन वल्लवायला सुरुवात केली. म्हणजे? सोनालीने दबक्या आवाजात विचारलं. आले होते लोक डाका घालायला. मग काय झालं या घरावर? या नाही, त्या दुसऱ्या घरावर, रखमा म्हणाली. त्यांना काहीच माहीत नव्हतं. कसं माहिती असणार? आसपास एवढं माहीत होतं की दांडेकरांच्या घरात पैसा अडका गडगंज आहे. मालकाच्या अभावी बायको घर सोडून गेली आहे. मग मालकाच्या भावानेही आत्महत्या केली आहे. पण आतल्या गोष्टी त्यांना माहीत नव्हत्या. बाई आणि मी यांच्याखेरीज कुणालाच माहीत नव्हत्या. रात्रीचे 11 वाजल्याखेरीज बाई आडव्या होतच नसत. तरीही पहाटे 5ला त्यांचा दिवस सुरूच. रात्री थंडी असली तर आतल्या खोलीत हवा चांगली असेल तर वरांड्यातल्या झोपाळ्यावर बसून असायच्या. त्या रात्री त्या अशाच वरांड्यात झोपाळ्यावर बसल्या होत्या. मी झोपायच्या तयारीत होते. तेवढ्यात त्यांची हाक आली. मी बाहेर आले. रखमे, त्या घरामागे बघ बरं, तुला काही दिसतंय का? मी खूप पाहिलं पण अंधार इतका होता की जेमतेम घराची सावली दिसत होती. पण बाईंची नजर खूप तीक्ष्ण होती. रखमे, घरामागे कोणीतरी गेल्यासारखं वाटतंय. बाई, आता काय करायचं हो? मी घाबरून म्हणाले. खरं तर वाडीवर असताना ही भीती 24 तास मनात असायची. रात्रीच्या मुक्कामाला एखादा तरी गडी माणूस ठेवून घ्या, मी बाईंना कितीतरी वेळा सांगून पाहिलं होतं. पण छे, आपण कशाला काय करायला हवं? ते काही आपल्या घराकडे येत नाहीयेत ना, तिकडे जात आहेत. आणि मग जरा थांबून जाऊन देत की. त्या तशाच झोपाळ्यावर बसून होत्या. मी दारात उभी होते. आवाज फक्त समुद्राचा आणि एकदम ती किंचाळी आली. एखाद्याचं शरीर लोखंडी चरकात पिरगटलं जावं आणि त्या माणसाने किंचाळावं तसं. बाई, मी म्हणाले. त्यांनी हात वर करून मला गप्प केलं आणि मग घराच्या मागच्या बाजूने कोणीतरी धडपडत हेलकांड्या खात आपल्या घराकडे येताना दिसला. तेव्हा मात्र बाई वरांड्याच्या तोंडाशी जाऊन उभ्या राहिल्या. तो जो कोणी होता तो 10-15 पावलांवरच थांबला. एकदा आपल्या घराकडे पाहिलं आणि मग पुन्हा ओरडत ओरडत वळला आणि पळून गेला. हुश, गेला एकदाचा, मी म्हणाले. तो गेला, पण तो एकटा आला नव्हता, बाई म्हणाल्या. एकटा आला नव्हता? नाही, त्याच्याबरोबर दुसरा कोणीतरी होता. आणि तो दुसरा परत गेला नाहीये, परत जायचाही नाही. त्या घरात गेलाय. स्वतःशीच मान हलवत त्या मागे आल्या.
परत झोपाळ्यावर बसल्या. आता परत दार बंद करणं आलं. त्या इतक्या खालच्या स्वरात बोलत होत्या की खात्री झाली की त्या स्वतःशीच बोलत आहेत. रखमे, इकडे ये. मला त्यांनी जवळ बोलवलं. इतकी वर्ष मी त्या घराची दारं बंद ठेवली होती. कोणीतरी महामूर्खाने आता दार उघडलंय. आता ज्याला कोंडून घातलं होतं ते उघड्यावर आलंय. आजची रात्र सावध राहा. खिडकी बाहेर काही आवाज आला तरी बाहेर पडू नकोस. कुणी हाक मारली तर ओ देऊ नकोस. आवाज यांचा, मालकांचा वाटेल, तुझ्या नवऱ्याचा वाटेल, मथीचा वाटेल, गोविंदाचा सुद्धा वाटेल, पण ओ द्यायची नाही. आपल्या दोघांखेरीज वाडीवर दुसरं कुणीही नाहीये हे विसरू नकोस. जा आता झोपायला. सोनाली, ती रात्र फार वाईट गेली बघ. घराभोवती रात्रभर काहीतरी घिरट्या घालत होतं. कधी 2 पायावर, कधी जनावरांसारखं 4 पायांवर, कधी पक्ष्यासारखं पंखांची फडफड करीत. असे अनेक आवाज येत होते. एकदा लहान मुलाचा कळवळून रडण्याचा आवाज, एकदा बाईंचा विव्हळण्याचा आवाज. मी आपली डोक्यावर पांघरून घेऊन कानात बोटं घालून निश्चित पडून होते. 1 सेकंदही डोळ्याला डोळा लागला नाही. आणि आजी? सोनालीने विचारलं. बाईंचं मला माहीत नाही. मी तर खोलीचं दार आतून अगदी घट्ट लावून घेतलं होतं. शेवटी दिवसभराच्या कामाचा थकवा असतोच की नाही. झोप नाही लागली, पण मधून मधून ग्लानी येत होती. पण शेवटी उजाडलं एकदाचं. रखमा स्वतःशीच मान हलवत होती. स्वयंपाकघरात आले तर बाई स्नान वगैरे उरकून पूजा वगैरे करून तयार झाल्या होत्या. मी आत आल्या आल्या म्हणाल्या, चल ग रखमे, तुला एकदा दाखवून ठेवते. वेळ आली तर माहिती हवं तुला. चल. कुठे जायचं विचारायची सोयच नाही. त्या निघाल्या. त्यांच्या मागोमाग मी निघाले. त्या सरळ त्या दुसऱ्या घराकडे निघाल्या. माझं पाऊल अडखळलं. बाई, मी म्हणाले सुद्धा. त्या काही बोलल्या नाहीत, वळल्या नाहीत, थांबल्या सुद्धा नाहीत. सरळ चालत राहिल्या. मग मी काय करणार? निघाले की त्यांच्या मागोमाग. आपल्याकडे त्या घराची मागची बाजू आहे, तुला माहितीच आहे ना. आता सकाळचं ऊन पडलं होतं. त्या उन्हात वरांड्यातल्या पावलांच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या आणि दार उचकटलेलं समोरच दिसत होतं. बाई आत चालल्या तसा मला राहावलंच नाही. बाई आत, मी म्हणाले. अगं आता आत काय आणि बाहेर काय, ये तू आत. सोनाली, त्या घरात पहिल्यांदाच पाऊल टाकत होते मी. त्या घराचा सारा इतिहास मला माहीत होता. शिवाय मथीचा विचार होता. आदल्या दिवसाच्या प्रसंगाचाही विचार होता. बाई आज जात होत्या. मग बाई वेगळ्या होत्या. मी आपली साधी काम करीन, पण शेवटी जावंच लागलं की. अंगावर सारखा काटा येत होता. कोणतं तरी दार उघडताना दारामागे काय असेल या विचाराने काळजाचं पाणी पाणी होत होतं. हवा कुंद होती. शिवाय एक खवखवणारा वासही होता. नाका घशाला झिंजिण्या आल्यासारख्या वाटत होत्या. बाई दाराच्या आत पावलाभरावरच थांबल्या होत्या. मी जवळ येताच त्या पुटपुटल्या, रखमे, कशाला हात लावू नकोस. कपाटं, फडताळं, दारं बंद असतील तर उघडू नकोस. दारं उघडी असतील तर आत डोकावून पाहू नकोस. माझ्याबरोबर राहा. त्यांना त्या घरात काय पाहायचं होतं मला माहीत नाही. त्या प्रत्येक खोलीत जात होत्या, सगळीकडे पाहत होत्या आणि बाहेर येत होत्या. प्रत्येक खोलीत पाऊल टाकताना माझा सारा जीव गोळा होऊन येत होता. कोणास ठाऊक आत काय दिसेल ते. खालच्या मजल्यावरच्या 6ही खोल्या पाहून झाल्या, पण तेवढ्यानं बाईंचं समाधान झालं नव्हतं. त्या जिन्याने वर निघाल्या. बाई, मी ओरडले. मला राहावेनाच. माझा आवाज येताच घरात कुठेतरी काहीतरी खुडबुड झाली. रखमे, माझ्या बरोबर आहेस म्हणून तुला धोका नाही, नाहीतर तिकडच्या घरीच ठेवलं असतं. पण आज तू एकटी असता कामा नये म्हणून बरोबर आणले. चल. सोनाली, मी त्या घरातल्या काही एक सांगणार नाही. एकतर त्या घरात खऱ्या खोट्याची सारखी गल्लत होते. काही असलं तरी दिसायचं नाही आणि काही नसलं तरी तिथे काहीतरी दिसायचं.
तेव्हा मी काही एक सांगत नाही. दुसरा मजला पाहून झाला. इथं तर प्रत्येक खोलीत केर कचरा, कागद, कपडे पडले होते. कितीतरी वर्षात इथे कोणी आलंच नव्हतं. कोपऱ्या कोपऱ्यातून मोठी मोठी कोळी अष्टकं लोंबकळत होती. कपाटातून खुडबुडीचा आवाज येत होता. उंदीरच असणार, निदान माझी देवापाशी प्रार्थना तरी तशीच होती. आणि मग बाई वर निघाल्या, तिसऱ्या मजल्याकडे, माळ्याकडे. वाटलं पुन्हा एकदा त्यांना सावध करावं, पण आता तर तोंडातून ब्र काढायची सुद्धा हिंमत होत नव्हती. घरात इतक्या आतपर्यंत आलेल्या काही असलं तर, खाली जाणाऱ्या जिन्याच्या पायथ्याशीच वाट अडवून उभं राहिलं तर. माळ्याकडे जाणारा जिना करकरत होता, सरळ माळ्यातच निघत होता. माळा साऱ्या घरावर पसरला होता. छप्पर उतरतं होतं, मध्येच उंच दोन्ही बाजूंना उतरत गेलेलं. दोन्हीकडच्या 2 त्रिकोणी भिंतीतच चौकोनी खिडक्या होत्या. काचा धुळीने कोळी अष्टकांनी जवळजवळ झाकल्या गेल्या होत्या. अगदी अंधुक प्रकाश होता. मी जिन्याच्या पायरीवरच उभी राहिले आणि माळ्यात चारी बाजूंना पाहत होते. बाई वरच्या फरशीवर उभ्या होत्या. त्या एकदम मागे वळून म्हणाल्या, रखमे, उतर खाली, चल निघूया, उतर खाली, घाई कर. एक सेकंदभर काही सुचेनाच. बाईंच्या आधारावरच मी या घरात इतकी आतपर्यंत आणि वरपर्यंत आले होते. पण ज्या भिंतींच्या आधारानेच आपण उभ्या आहोत, ती भिंतच अशी डगाडगा हलायला लागली. म्हणजे आता बाईंचा आवाज सांगत होता. कशी खाली आले सांगता येत नाही. पायरीवरून पाय घसरून जिन्यावरून खाली कोसळले कशी नाही हेच सांगता येत नाही. पण देवाची खैर, सरळ खाली पोहोचले. माझ्या मागोमाग बाई खाली उतरत होत्या. चल, थांबू नकोस म्हणत होत्या. आणि तू आधी पुढे हो, मी मागून येते असं म्हणत होत्या. तिथनं खाली तळ मजल्यावर आलो. खरं तर बाई म्हणाल्या होत्या, फडताळं, कपाटं उघडी दिसली तरी आत बघू नकोस. पण आपलं मन आपल्या ताब्यात असतं का? खालच्या खोलीत डाव्या भिंतीतलं मोठं फडताळ, त्याची दारं सताड उघडी होती. वर जाताना ही दारं उघडी होती का बंद होती आता आठवत नव्हतं, पण नजर आत गेलीच. फडताळ उंच आहे. आत 2-2 फुटांचे खाणे आहेत. मधल्या खाण्यात अगदी मागे कसला तरी कपड्याचा ढीग दिसला. आठवण एकदम 20 वर्ष मागे गेली. मथी, तिच्या अंगावर असलेल्या कपड्यांचा परकर पोलका असायचा. मागून बाईंनी पाठीला धक्का दिला. चल, त्या म्हणाल्या. बाहेर येता येता मनाला वाटलं होतं नुसत्या कपड्यांचा एवढा मोठा ढीग होणार नाही. नुसत्या कपड्यांचा नाही, कपड्यांच्या आत काहीतरी. सोनाली, तुला काय सांगू. रखमाचे डोळे ओले झाले होते. शेवटी आईचं काळीच ते. आम्ही वरांड्यात आलो. मागे बाईंनी दार नुसतं लोटून ठेवलं. कडी उचकटलेली होती. त्या तशाच आपल्या घराकडे निघाल्या. मी घाईघाईने त्यांच्या मागून येत होते. त्या आपल्या वरांड्यात जाऊन थांबल्या. मला त्यांना सांगायची घाई झाली होती. त्यांच्याजवळ पोचताच मी म्हणाले, बाई, तिकडच्या घरात त्या फडताळात मला. त्यांनी पुढे काहीच बोलू दिलं नाही. रखमे, तुला सांगितलं होतं ना आत पाहायचं नाही म्हणून. त्यांना काय सांगणार. बाई सहज नजर आत गेली. आत मथीच्या कपड्यांत काहीतरी मला पुढे बोलवेनाच. रखमे, त्या घराचं काही खरं नाही बघ. काय दिसेल आणि काय नाही काही सांगता येत नाही बघ. खरं असेल, खोटं असेल, पण चांगलं असणार नाही आहे नक्की. मनाशी ही खूनगाठ बांध. त्या घरात काहीही चांगलं असणार नाही. आणि आता चल, आपल्याला काही करायचंय. रखमा गप्प बसली. मग जरा वेळाने म्हणाली, मी विसरलेच होते. बाईंचे वडील पंचाक्षरी होते. त्यांनीही वडिलांना 1-2 भेटी दिल्या होत्या. त्यांनीच हे उपाय सुचवले असणार. सोनाली, मी तुला त्यातलं काही सांगणार नाही, पण बाईंनी प्रत्येक गोष्ट मला दाखवली आहे. त्या सारख्या म्हणत होत्या, रखमे, माझ्या मागणं तूच इथे असणार आहेस. मग नीट पाहून ठेव. पुन्हा वेळ यायची आहे. माणसं कधीही शहाणपण शिकत नाहीत.
पूर्वीच्यांनी केलेल्या त्याच चुका परत परत करत राहतात. तुला माहीत असायला हवं. सोनाली, त्यांनी आणखी काही सांगितलं, पण ते तुझ्यासाठी नाही. यातलं काही सांगणार नाही, फक्त एक सांगते. दारं उघडलेली आहेत. बाई म्हणत होत्या ती परत बंद करायला हवीत. जे बाहेर मोकाट सुटलं आहे त्याला परत आत जेरबंद करायला हवं. आणि तू तर सारं पाहून ठेव. रखमे, इथे वाडीवर राहायचं म्हणजे हे माहितीच हवं. रखमा बराच वेळ गप्प बसली. शेवटी सोनालीनेच विचारलं, मग काय झालं? झालं का त्यांचं काम? काय जे बंद करायचं होतं ते केलं का बंद? सोनालीच्या आवाजातला एक नैसर्गिक असा अविश्वास होता. शब्दांमध्ये थोडीशी थट्टाई होती. रखमा गरकन तिच्याकडे वळून म्हणाली, सोनाली, या गोष्टी हसण्यावारी नेण्याच्या नाहीत. मग ती जरा थांबून म्हणाली, आज ना उद्या द्यावंच लागणार होतं, ते आत्ताच देते. काय देतेस? काय देणार आहेस? तू थांब इथेच, मी आलेच. रखमा आत गेली. आत एक कपाट उघडल्या मिटल्याचा आवाज आला. रखमा बाहेर आली तेव्हा तिच्या हातात लाल फडक्यात बांधलेला एक चपटी वस्तू होती. बाहेरच्या आकारावरून वही किंवा पातळ पुस्तक वाटत होतं. हे घे. ते लाल पार्सल पुढे करीत रखमा म्हणाली. काय आहे ते समजण्याखेरीज मी घेणार नाही, सोनाली म्हणाली. तुझ्या आजीने लिहून ठेवलंय, योग्य माणसाच्या हातात दे, त्या म्हणाल्या होत्या. आणि परवा जेव्हा तुझ्या हातून तुझ्या नकळत आजीचं चित्र रेखाटलं गेलं तेव्हाच मला समजलं, आजींनंतर तूच. एक पाऊल मागे सारत सोनाली म्हणाली, नाही ग बाई, मी कुणी नाही. मला नाही यात कशात गुंतून पडायचं. रखमा मान हलवीत होती. या गोष्टी आपल्या हातात नाहीत सोनाली. तुझ्या हातून आजीचा चेहरा आला हीच ती खून. लाल पुडकं पुन्हा पुढे करीत रखमा म्हणाली, अगं नुसतं वाचून पाहायला काय हरकत आहे? घे. तुझ्याच आजीच्या हातून लिहिली गेलेली ही हकीकत आहे. एवढ्या आग्रहानंतर नाही म्हणणं सोनालीच्या अगदी जीवावरच आलं. शिवाय रखमा म्हणत होती तेही खरंच होतं. नुसती एखादी हकीकत वाचल्याने काय बिघडतंय? तिने ते पुडकं हातात घेतलं.